सुरुवातीला ठाण्याला जाऊयात. अक्षय भाटकर सांगतो की कशा पद्धतीने मतमोजणीची तयारी सुरू आहे. खऱ्या अर्थाने आज जजमेंट डे आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण 21 तारखेला जे रेकॉर्ड ब्रेक मतदान झालंय त्या मतदानाची मतमोजणी आज होणार आहे. ठाण्याचा जर आपण विचार केला तर ठाण्यामध्ये जवळजवळ 33 प्रभाग आहेत आणि या 33 प्रभागांसाठी जवळजवळ 131 नगरसेवक निवडून जातात. या 131 नगरसेवकांच्या पदासाठी जवळजवळ 805 उमेदवार यावर्षी रिंगणामध्ये होते आणि या सगळ्यांचं भवितव्य ज्या मतपेट्यांमध्ये बंद झालंय त्या मतपेट्या सध्या आतमध्ये आहेत. जवळजवळ 12 काउंटिंग स्टेशन संपूर्ण ठाण्यामध्ये, ठाणे शहरामध्ये आहेत, ठाणे महानगरपालिकेचे आहेत आणि या 12 काउंटिंग स्टेशनवर हे सगळी मतमोजणी केली जाणार आहे. सकाळी 10 वाजता ही मतमोजणी सुरू होईल अगदी काही वेळामध्ये आणि त्याच्यानंतर दिवसभर ही मतमोजणी चालेल. दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. नेमकी ठाण्याची सत्ता कोणत्या पक्षाच्या हातात जाणार हे चित्र स्पष्ट होईल. खरं बघायचं झालं तर ठाण्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे 3 प्रमुख पक्ष आहेत, पण यांच्याबरोबरच मनसे आणि काँग्रेस नेमकी किती जागा बळकावते हे देखील बघणं ठाण्यामध्ये उत्सुकता ठरणार आहे. ठाण्याची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे अगदी काही कालावधीत आपल्याला कळणार आहे, कारण की मतमोजणी 10 वाजता सुरू होणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई.